पारंपरिक पद्धतीने केलेल्या क्रिस्पी अळूवड्या करायला एकदम सोप्या आहेत आणि एकदम चविष्ट होतात। लगेच रेसिपीला सुरू करूया। सगळ्यात आधी मी चिंच आणि गुळाचं पाणी करायला ठेवणार आहे। त्यासाठी मी घेतला थोडासा चिंच पाण्यात भिजत ठेवते आणि जेवढा मी चिंच घेतला तेवढा त्याच्या अर्धा गुळ घेते। आता हा चिरलेला गुळ मी चिंचेच्या पाण्यात मिक्स करून ठेवते आणि साधारण 15 मिनिटं हे सगळं मिश्रण मी भिजत ठेवते। तोपर्यंत मी अळूची पानंही स्वच्छ करून घेते। ही अशी 2 5-5 पानांची जुडी घेतली मी। अगदी फ्रेश पानं आहेत आणि पानं अरेंज करताना बघू शकता लहान मोठी अशी अरेंज केले। तर सगळ्यात आधी मी जी पानाची देठ आहेत ती सगळ्या पानांची कट करून घेते। देठ कट करून झाली की सगळी पानं मी मिठाच्या पाण्यात चांगली स्वच्छ करून घेते। इथे एका मोठ्या परातीत मी पाणी घेतले, कोमट पाणी घेतले आणि त्यात चमचाभर मीठ टाकून सगळी पानं दोन्ही बाजूने स्वच्छ धुवून घेते। पानं आता माझी सगळी धुवून झालेली आहेत। आता पाण्याचा रंग बघूनच कळाला असेल की अळूच्या पानावरची सगळी धूळ निघून गेलेली आहे। आता परत वळूया चिंच आणि गुळाच्या पाण्याकडे। 15 मिनिटं होत आलेली आहेत। गुळ सुद्धा व्यवस्थित पाण्यात विरघळलाय। आता हे सगळं मी व्यवस्थित गाळून घेते। थोडंसं चमच्याने प्रेस करत करत मी गाळून घेते। बघू शकता फक्त चिंचेचा चोथा उरलाय तो मी टाकून देते आणि हे झालंय गुळ आणि चिंचेचं पाणी तयार। आता वळूयात अळूवडीमध्ये जे आत स्टफिंग असतं ते बनवायचंय। तर मी इथे घेते 2 वाट्या बेसनचं पीठ, पाव वाटी तांदळाचं पीठ आणि त्यात मी ऍड करते एक छोटा चमचा ओवा असा चुरून ऍड करते आणि 1.5 चमचे तीळ। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि लाल तिखट, आपली रेग्युलर जेवणाची चटणी, जसं तुम्हाला तिखट हवं असेल तसं। मी साधारण 1 ते 1.5 चमचा ऍड केलं आणि थोडीशी हळद, अर्धा चमचा जिरे पूड आणि मी इथे ऍड करते 3 चमचे चिंच आणि गुळाचं पाणी। तुमच्या आवडीप्रमाणे हे पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि मी थोडीशी ऍड करते बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आधी हे मिश्रण सगळं हाताने आधी एकजीव करून घ्यायचंय आणि त्यानंतर यात पाणी ऍड करायचंय। आता याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची, आपलं चॉकलेट स्प्रेड असतं किंवा जॅम असतं तर तशी कन्सिस्टन्सी या मिश्रणाची असायला हवी। त्यामुळे पाणी ऍड करताना सुरुवातीला एकदम पाणी ऍड करू नका, थोडंसं हातात घेऊन अंदाज घेऊनच पाणी ऍड करा। आता हे जे मी प्रमाण सांगितलंय हे 5 पानांसाठी सांगितलंय, म्हणजे अळूवडीचा 1 रोल, कारण बाकी 5 पानांसाठी माझ्याकडे ऑलरेडी मिश्रण आहे। जर 1 रोल व्यवस्थित करायचं झालं तर हे 2 वाट्या बेसनाच्या पिठाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे। हे मिश्रण सुद्धा आता तयार झालेलं आहे। हे सुद्धा आता 5 ते 10 मिनिटं असंच मुरायला ठेवून द्यायचंय। तोपर्यंत या अळूच्या पानाची देठं अशी कट करून घ्यायची। या देठांमध्ये कॅल्शियम ऑक्झालेट क्रिस्टल्स असतात, त्यामुळेच आपण जेव्हा अळूवडी खातो तेव्हा ती घशाला खवखवते किंवा अशी टोचल्यासारखी करते। त्यामुळे ही देठच अशी कापून टाकली ना की घशाला त्रासच होणार नाही। हे असं वरचा जो जाड भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि जी छोटा खालचा भाग आहे तो चाकूने असा स्क्रॅप करायचा आहे। जास्त प्रमाणात क्रिस्टल्स हे वरच्या भागातच असतात। वरचे दोन्ही सुद्धा मी असे चाकूने कट करून घेते वरच्यावर। ही स्टेप जर तुम्ही फॉलो केली तर अळूवडी कधीच तुमच्या घशाला त्रास करणार नाही। आता ही देठं कट करून झालेली आहेत।
आता मी लाटण्याने थोडंसं लाटून घेते. हे असं लाटल्यामुळे सगळ्या शिरा बसतात आणि एक स्मूथ सरफेस फॉर्म होतो आणि त्यामुळे जेव्हा आपण सारण लावतो वरती ते अगदी व्यवस्थित बसतं आणि पुढे रोल करताना सुद्धा व्यवस्थित रोल होतो. अशाच पद्धतीने मी सगळी पानं रेडी करून घेते. चला, आता माझं सगळं तयार झालेलं आहे. पानं सगळी व्यवस्थित कट करून लाटून तयार आहेत. मिश्रण सुद्धा चांगलं भिजलंय. आता सुरुवात करताना सगळ्यात मोठं जे पान आहे ते सगळ्यात खाली ठेवायचंय आणि त्यावर व्यवस्थित हाताने सगळीकडे ते मिश्रण पसरून घ्यायचंय. आता एका पानाला लावून झालेलं आहे. तर या पानापेक्षा जरासं लहान पान निवडायचं आहे आणि ते मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने उलटं पान हे असं ठेवायचं आहे आणि त्यावर सुद्धा बेसनाचं मिश्रण लावून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे एकामेकावर 5 पानं ठेवून सगळं मिश्रण हे लावून घ्यायचं आहे. आता ही पानं रोल करून घ्यायची आहेत. रोल करायच्या आधी दोन्ही बाजूने छोटासा फोल्ड करायचा आहे, म्हणजे ते मिश्रण जेव्हा आपण रोल करू तेव्हा बाहेर येणार नाही. आणि वरून पण एक छोटा फोल्ड करायचा. आणि असं खालून हळूहळू पुढे फोल्ड करत यायचं. फोल्ड करताना काळजीपूर्वक फोल्ड करा, कारण मधला देठ आपण कापून टाकलेला आहे आणि त्यामुळे छोटासा गॅप तयार झालेला आहे. अशा प्रकारे अळूच्या पानांचा हा एक रोल तयार. आता मी काय करते, हा रोल असाच राहावा त्यासाठी धाग्याने व्यवस्थित बांधून घेते, म्हणजे जेव्हा वाफवायला ठेवू तेव्हा हे पान अजिबात असं सुटणार नाही, रोल असाच्या असं राहील. आता हा रोल मी चांगला 15 ते 20 मिनिटं वाफवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता पानांचा रंग सुद्धा बदलला आहे. हवं असेल तर चाकूने प्रेस करून सुद्धा बघू शकता, पण 15 ते 20 मिनिटात चांगली वाफवली जातात ही. आणि थंड करून मी ते दोरे कात्रीने कट करून घेतलेत. बघा, एकदम अशी इझिली निघतात दोरे. अळूवडीचा रोल सुद्धा जसा ठेवला होता तसाच शेपमध्ये आहे. कट करताना मी बरोबर मधूनच कट करते, कारण आता मध्ये देठ नाही आहे, त्यामुळे पटकन कट होईल. स्टफिंग तुम्हाला आता दिसत असेल किती व्यवस्थित भरलं गेलं. आता मी याच्या वड्या कापून तळून घेते. बघा, तळल्यावर सुद्धा वड्या सुटल्या नाहीयेत तेलात, आहे त्याच शेपमध्ये आहेत. अशा प्रकारे क्रिस्पी अशा अळू वड्या तयार. पाहिलात ना किती सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा तरी ट्राय कराच आणि कशा झाल्यात या कमेंटमध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.